एक अतिशय महत्त्वाचा पुरस्कार स्वीकारताना माझ्या मनात संमिश्र अशा भावना आहेत. एक दुःखद भावना पण आहे, कारण दाभोलकरांच्या खुन्यांना अजून पकडता आलेलं नाही आहे. आणि एक सुखद भावना आहे की या पुरस्कारामुळं आपण ज्या वाटेवरून निघालो होतो ती वाट चांगली आहे याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. पुरस्कार स्वीकारताना मला सहसा कधी ताण येत नाही, पण आजचा हा पुरस्कार ताण वाढवणार आहे. त्याचं पण कारण आहे. सुनील देशमुख त्यांच्या ध्वनिफितीत म्हणाले की यापुढच्या काळात उत्तम कांबळेंच्याकडून खूप अपेक्षा आहेत. ही आनंददायी गोष्ट आहे, पण अपेक्षा व्यक्त करणं आणि अपेक्षा पूर्ण करणं ह्याच्यामध्ये एक महायुद्ध असतं. ते करावं लागणार आहे आणि ते करण्याचा निर्धार या निमित्ताने मी इथे करतो आहे. या पुरस्काराविषयी मला काही ऋण व्यक्त करायचं आहे. खरं म्हणजे हा पुरस्कार हा माझा नाहीच आहे. गेली 30-35 वर्षे आदिवासी वाड्यापाड्यापासून मुंबई दिल्लीसारख्या महानगरापर्यंत समाजातला अंधार संपवण्यासाठी जे छोटे मोठे फाटके तुटके कार्यकर्ते रात्रंदिवस काम करत आहेत त्यांच्यापैकी मी एक आहे. तर मला वाटतं हा सगळा पुरस्कार त्यांनी 30-35 वर्षे अंधार हटाव यासाठी सुरू केलेल्या लढाईला पुरस्कार आहे. त्यामुळे तो कणाकणात विभागलेला आहे आणि या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून मी एक कण हा त्यांच्या वतीनं पुरस्कार स्वीकारतो आहे. मला हा पुरस्कार चौघांना अर्पण करायचा आहे. एक दाभोलकर आहेत, दुसरे पानसरे आहेत आणि तिसरे कलबुर्गी आहेत. ह्या तिघांच्याही मुलाप्रमाणे मित्राप्रमाणे त्यांच्या सहवासामध्ये सावलीमध्ये त्यांच्या चळवळीमध्ये 30-35 वर्षे राहण्याची वाढण्याची संधी मला मिळाली. ते नसते तर चळवळी नसत्या, चळवळी नसते तर मी आलो नसतो तर हा पुरस्कार पण मिळाला नसता. आणि ह्या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे, ज्या सकाळ वर्तमानपत्रामध्ये मी गेली 30 वर्षे काम करतोय त्या सकाळलासुद्धा हा मी पुरस्कार अर्पण करतो आहे. कारण मी जे बाहेर राहून लढत होतो त्या लढण्यासाठी कोणतीही खळखळ न करता 30 वर्षे अतिशय मुक्तपणे मला हवी ती जागा देण्याचं काम सकाळने केलेलं आहे. आणि माझ्या आयुष्यातले जेवढे मोठे हे सामाजिक समतेचे अंधश्रद्धा निर्मूलन समिती चळवळीचे जे प्रश्न होते ते पहिल्यांदा मी सकाळमध्ये मांडलेले आहेत. मला नुसतीच जागा दिली नाही, तर ज्या चंद्रगुप्तीच्या यात्रेत मी मार खाऊन आलो, माझ्याकडे काहीच शिल्लक नव्हतं, मला नवीन स्लीपर घेऊन देण्यापासून नवीन पेन घेऊन देण्यापासून तू याच क्षेत्रात काम कर असं सांगून दक्षिण भारतात सगळं मला फिरवण्याचं काम सकाळने केलं. मला देवदासी प्रश्न मांडायचा होता, पहिल्या पानावरची जागा 1 महिन्यापर्यंत सकाळ मला देत होता. तर ह्या चौघांच्या प्रती मला हा पुरस्कार अर्पण करायचा आहे. मी जेव्हा बाहेर हे काम करतो त्याच्यामागे अन्य काही शक्ती आहेत आणि त्यातली एक प्रमुख शक्ती म्हणजे माझं कुटुंब आहे. मी जेवढ्या वेळेला मार खाऊन येत होतो तेवढ्या वेळेला माझी आई गालावर बोटं मोडून तू चांगल्या कारणासाठी मार खातोय असंच मार खा म्हणत होते. आणि ते एक वाईट गोष्ट पण करत होते. पुढे मला मार बसू नये, बसला तर मी लवकर दुरुस्त व्हावं म्हणून ती यल्लम्माच्या नावाने उपवास पण करत होते. ही वाईट गोष्ट. म्हणजे ज्या यल्लम्मा विरुद्ध लढून मी मार खात होतो
आणि तिच्या नावाचं ते पांढऱ्या मण्याचं मंगळसूत्रसुद्धा ते आजपर्यंत बांधते. माझं अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतलं शेवटचं यश तेव्हा असेल जेव्हा माझ्या आईच्या गळ्यातलं देवीचं मंगळसूत्र तुटून खळकन खाली पडेल. मी त्या क्षणाची वाट पाहतोय. लग्नानंतर सुद्धा काही माझे दिवस चांगले नाही गेले. कुंभमेळ्यात साधू अंगावर घेऊन पडलो. एवढे फोन यायचे निनावी, एवढ्या धमक्या यायच्या, एवढी पत्र यायचे, अजून काय काहीतरी करत होतो. पण माझं कुटुंब, माझी बायको, माझी मुलं कधी खचली नाहीत. आपला कुटुंब प्रमुख योग्यच करतो आहे असं सांगून ते मला बोलता आणि न बोलता बळ देत होते. त्याच काळामध्ये दाभोळकरांची एक मोहीम चालू होती, देवाला रिटायर करा. डॉक्टर श्रीराम लागू पण त्याच्यामध्ये होते, खूप मोठी मोठी माणसं होते. त्या मोहिमेचा माझ्यावर इतका परिणाम झाला की मी माझ्या पहिल्या पोराचं नाव चारवाक ठेवलं. द्वादशीवारानं मी सांगत होतो परवा. म्हणजे ह्या सगळ्या विचारांचा माझ्या आतल्या जगावर, माझ्या बाहेरच्या जगावर परिणाम झाला होता. कारण देवाविरुद्धचं युद्ध मी वयाच्या 8व्या वर्षी छेडलेलं होतं. आणि मला सांगण्यात आलं होतं, देव विरुद्ध देव या लढाईत देवच विजयी होतो. देव विरुद्ध माणूस या लढाईत देवच विजयी होतो. पण मी असा पहिला माणूस निघालो, असा दणका देवाला दिला, मी विजयी झालो, देव हरला. आणि हे सगळं या गोष्टीतून मी करत होतो. दाभोळकरांचे मला घडवण्यामध्ये प्रचंड ऋण आहेत, प्रचंड ऋण आहेत. त्याची बेरीज वजाबाकी करू नये, त्याच्याविषयी फार चर्चा पण करू नये, कारण हे ऋण काळजाचा भाग झालेला आहे. मी वारंवार ते व्यक्त करायला लागलो तर काळीज कोरडं पडण्याची भीती आहे. माझ्या कार्याचा सर्वात मोठा आयुष्यात सन्मान त्यांनी केलेला आहे. मला त्यांनी धर्मचिकित्सेबद्दल आगरकर पुरस्कार दिला होता. पहिल्यांदा तो सुरू झाला आणि त्याचा पहिला मानकरी मी होतो. नग्नपूजा रोखायला जाऊन मार खाऊन आल्याबद्दल माझा सत्कार करणारे ते पहिल्यांदा होते. आणि मला इतका कॉन्फिडन्स मिळाला, साला ह्या समाजामध्ये मार खाल्ल्याबद्दल सुद्धा सत्कार होतो. सो आय वॉज व्हेरी हॅपी, आय टेल यू. एक ऊर्जा मिळत होती मला. त्याने अनिसला वाहिले, अनिसचं साहित्य संमेलन, त्याचा मी पहिला अध्यक्ष होतो. मला त्याने खूप आर्थिक मदत पण केली होती की महाराष्ट्रातल्या सगळ्या अंधश्रद्धांचा विचार कर, तू सगळी साधनं वापर, त्याचं पुस्तक आम्ही काढू. प्रथा अशी न्यारी हे त्यांनी माझं पहिलं पुस्तक काढलेलं होतं. मला लढण्यासाठी सगळ्या प्रकारची मदत ते करत होते. पानसरे करत होते, कलबुर्गी करत होते. आणि ह्या पानसरे आणि कलबुर्गींच्या हस्ते माझा सगळ्यात मोठा सत्कार माझ्या गावात झाला होता. माझी आई, माझी बायको होती, सुकन्या, हे सगळे झाले होते. त्यामुळं हा आज पुरस्कार घेताना मी पण एक कवी मनाचा माणूस आहे, मला पण भावना आहेत. मला असं वाटायला लागलेलं आहे की हे तिघं माझ्या आजूबाजूला कुठेतरी फिरत आहेत आणि ते फिरणं पण ताण वाढवणार आहे. ते लक्ष ठेवून आहेत की काय माझ्याकडे, असं पण वाटायला लागतं. कारण ते जिवंत असताना त्याने लक्ष ठेवलेलंच होतं माझ्यावर. आणि मरणोत्तर सुद्धा ते लक्ष ठेवून आहेत. आणि ते लक्ष ठेवून आहेत याची साक्ष म्हणजे हा एक पुरस्कार आहे.